शहरातील एकता नगरात असलेल्या प्रलंबित नाट्यगृहाच्या बांधकामाला गती देण्यासाठी नाट्यगृह संघर्ष कृती समिती गठीत झाली असून सदर नाट्यगृहाचा प्रश्न सोडविण्याची एकमुखी मागणी जोर धरू लागली आहे। शहरातील एकता नगर येथील नाट्यगृहाचे बांधकाम बऱ्याच वर्षापासून रखडलेले आहे। शहरातील या सांस्कृतिक वैभवाला नवी झळाळी देण्यासाठी नाट्यकर्मी, शाहीर, कवी, साहित्यिक, लेखक, पत्रकार आदी कलावंत एकत्रित आले असून प्रशासन व शासन दरबारी या संदर्भात पाठपुरावा करण्याचा एका बैठकीत निर्धार करण्यात आला आहे। शहरातील कलावंतांची संख्या पाहता सदर नाट्यगृह सांस्कृतिक दृष्ट्या पूर्णत्वास जाणे महत्त्वाचे आहे। कलावंतांना एक मोठे व्यासपीठ मिळून शहराच्या सांस्कृतिक वैभवात भर पडणार आहे। त्यामुळे येणाऱ्या डीपीटीसीच्या सभेत राजकारण्यांनी एकत्रितपणे या नाट्यगृहाचा प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करावा, अन्यथा नाट्यगृह संघर्ष कृती समितीला आंदोलनात्मक पवित्रा घ्यावा लागेल, असा सूर 11 मार्चला झालेल्या समितीच्या बैठकीत उमटला। यावेळी मुक्त पत्रकार नरेंद्र लांजेवार, रंजना बोरीकर, गजानन सुरोशे, यशवंत बोरीकर, रवींद्र इंगळे आदींची उपस्थिती होती। ग्रीन रूम्स मोठा फ्रॉड या दारू पिवायले, सिगरेट पिवायले, पत्ते बाटल्यांचं सगळं सगळं आल्यासारखं असं दुखावटा दिसला पाहिजे। पोलिओ झालेलं नाट्यगृह आहे, आपण एकत्र येऊन याला पोलिओ मुक्त करूया, पोलिओ मुक्त करूया। सुदृढ बालक झाला पाहिजे, सगळ्यांना सुदृढ डोस झाला पाहिजे। हे योग असे की पोलिओ दिनाच्या निमित्ताने आपण बघलो 10 वर्ष पाणीच पिलं नसतं नाट्यगृहाचा भिजत घोंगडा हा एक प्रकार झालेला आहे। सगळा हे अपूर्ण बांधकाम आहे। शासनाचा आलेला निधी हा कमी पडला, बांधकाम त्रुटी राहिल्यात, ठेकेदाराच्या काही गलती झाल्यात, प्रशासनाच्या गलती झाल्यात। काय झालं याच्यापर्यंत आधीपर्यंत आम्हाला काही घेणं देणं नाही आहे। कोणी केलं, काय केलं याच्याशी आता घेणं देणं नाही आहे। इथून बुलढाणा शहरातील सगळे नाट्यप्रेमी लोक, कलावंत, साहित्यिक, पत्रकार एकत्र येऊन हा बुलढाण्यातला नाट्यगृहाचा जो प्रश्न हा मार्गी लागावा म्हणून सर्व राजकीय पक्षांकडे आम्ही विनंती करत आहोत की येत्या डीपीटीसीच्या मीटिंगमध्ये हा प्रश्न अग्रक्रमाने तुम्ही सोडवा। हा प्रश्न जर अग्रक्रमाने सर्व राजकीय पक्षांनी जर स्वीकारले नाहीत तर जिल्ह्यातील सगळे नाट्य कलावंत, लेखक, साहित्यिक, पत्रकार या सगळ्या राजकारणी लोकांवर अविश्वास नाही असं आम्ही जाहीर करू। हा निर्धार करण्यासाठी आज बुलढाणा शहरातील सर्व कलावंत, नाट्य कलावंत, चित्रपट कलावंत, लेखक, पत्रकार, साहित्यिक एकत्र आलेले पासून रखडून पडलेलं हे बांधकाम पूर्ण करण्यात यावं आणि आमच्या सर्व कलावंतांना, सर्व साहित्यिक कलावंतांना, फिल्म कलावंतांना सगळ्यांना चांगला एक प्रकारचा काम करण्याचा उत्साह सुद्धा यावा आणि त्यासाठी आम्ही हे आंदोलन करत आहोत। आम्ही बुलढाणा शहरातील नाट्य कलावंत असेल, नृत्य कलावंत असतील, शाहीर असतील, लेखक, कवी किंवा ऑर्केस्ट्राचे कलाकार असतील, आम्हाला एक हक्काचं एक रंगमंच हवा आहे आणि तो अद्यापपर्यंत 12-13 वर्षापासून प्रतीक्षा असताना सुद्धा मिळत नाही आहे। आमची सर्वांची अशी विनंती आहे की हा कुठलाही राजकीय रंग न देता हा पूर्णत्वास आणावा आणि आमच्या नाट्य कलावंतांची भूक भागवावी। 43 वर्ष मला या सेवेत झालेले आहे। रंगभूषा आणि इतर नेपथ्यापासून सगळं नाट्य दिग्दर्शनापासून मी केलेलं आहे, परंतु नाट्यगृहाची अडचण आणि प्रॅक्टिसची अडचण फार आम्हाला व्हायची आणि त्याच्याकरता आम्ही बऱ्याचशा शाळा त्याच्यामध्ये प्रॅक्टिससाठी घ्यायच्या आणि हे नाट्यगृह व्हावं म्हणून मी बऱ्याच दिवसांनी पाहून आलो, परंतु ते आमदारांच्याही बोललो, बाकीच्यांनी आमदारसुद्धा आमचे कलाकारच होते, आम्ही त्यांना मार्गदर्शन आणि गाईड केलेलं आहे। शिवाय दिग्दर्शनाचं काम मी केलं होतं त्यांना, ते आमचे कलाकारही आहे, त्यांनाही बरेच बोललो, परंतु अजूनपर्यंत हे मार्गी लागलेलं नाही आणि परत आणि आमचे सगळे नाट्य कलावंत एकत्र होऊन श्रीमंती जी असते ती तिथल्या सांस्कृतिक वैभवावरती अवलंबून असते आणि बुलढाण्यामध्ये ही सांस्कृतिक वैभव जी आहे यासाठी हे नाट्यगृह म्हणजे या बुलढाण्याचं वैभव होणारी गोष्ट होती, पण ती अनेक कारणांनी ती झाली नाही आणि त्यामुळे
कलावंतांवरती नेहमीच होणारा हा अन्याय हा आत्तापर्यंत आम्ही सगळ्यांनी तो पाहिला आहे, पण आता याच्यासाठी काहीतरी आम्ही केलं पाहिजे म्हणून आम्ही सगळे एकत्र आलो आहे आणि आमच्या बुलढाण्याची ही सांस्कृतिक वैभव अधिक विकसित करण्याचा प्रयत्न हा अनेकांनी करावा. त्या राजकीय लोकांनी आम्हाला त्याच्यासाठी त्यांचं पाठबळ आम्हाला द्यावं.